मंडळी नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट अक्षरशः थैमान घातली आहे। कोरोनाच्या या उद्रेकाच्या पुढे आपल्या सगळ्या आरोग्य यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या गुडघ्यावर आल्यात की काय अशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळते। मग अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात। अनेकांना उपचाराच्या अभावी आपला जीव सुद्धा गमवावा लागतोय। वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतल्या त्रुटी समोर आणणाऱ्या अनेक घटना सुद्धा समोर येत आहेत। नाशिक महानगरपालिकेत ऑक्सिजन सिलेंडरसह बुधवारी आंदोलन करणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झालाय। रुग्णालयात बेड मिळत नसल्याने महापालिका रुग्णालयात रुग्णाने आंदोलन केलं। नाशिक महापालिका क्षेत्रातल्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी कोरोना बाधितांना आंदोलन केलं। बुधवारी संध्याकाळी महापालिका मुख्यालयात रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरसह ठिय्या सुद्धा मांडला। दाद मागितली, बेड मागितला। संबंधित कोरोना रुग्णांच्या आंदोलनाने महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली। आंदोलनानंतर पालिका प्रशासनाने त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केलं। मध्यरात्री रुग्णालयात आंदोलनकर्त्या त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या कोरोना बाधिताच्या नातेवाईकांच्या भावना नेमक्या काय आहेत जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। प्रसंग असा आहे की या प्रसंगानुसार काहीच बोलता येत नाही, काय सांगाल? आम्ही 3 दिवस सगळे दवाखान्यामध्ये फिरलो, कुठे आम्हाला बेड उपलब्ध नाही झाला। तर आम्ही ना तिकडे इथनं सिव्हिल इथनं ऑक्सिजन घेतलं। त्यांना गाडीत आम्ही लावलं, प्रायव्हेट भाड्याची गाडी केली होती, त्याच्यामध्ये ठेवून आम्ही तिथे नेलं त्यांना। आम्हाला ते आरोग्य मंत्र्यांना फक्त आम्ही एवढंच बोलणार होतो की आम्हाला एखादी बेडची सोय करून द्या। आम्ही काय आंदोलन वगैरे करायला गेलेलो नव्हतो। हे दोन्हीही मुलं तुमच्या? माझेच आहेत हे दोन्ही मुलं। मी आता काय करायचं सांगा? त्यांनी जर लवकरात लवकर हे केलं असतं तर माझ्यावर आज ही वेळ आली असती का? तुम्ही कोणाकोणाला भेटले आतापर्यंत? सगळ्यांना भेटले। आम्हाला सगळ्यांचे नंबर आहे माझ्याकडे, पूर्ण सरकारी दवाखान्यातले नंबर आहेत। 2 मिनिटं करतो, 10 मिनिटात कॉल करतो, असं एवढंच सांगता फक्त ते। आणि वरून तिथून फोन पण येत नाही, काहीच येत नाही। काही घटना अशा घडतात की ज्याचं विदारक सत्य सुद्धा समोर मांडायला सुद्धा मन धजावत नाही। ही 2 लहान कच्ची बच्ची ही त्याच रुग्णाची आहे ज्या रुग्णाचा आज अखेर झालेली आहे। महापालिकेच्या प्रांगणामध्ये या रुग्णानं आंदोलन केलं, त्यांची पत्नी आणि 2 मुलं। आणि त्याआधीच महापालिकेच्या बिटको असो की झाकीर हुसेन रुग्णालय असो या दोनही ठिकाणी धावपळ केली, बेडसाठी मागणी केली, पण कोणत्याही प्रकारचा बेड उपलब्ध झाला नाही। अशा प्रकारचं सगळं वक्तव्य त्यांच्या कुटुंबियांकडनं होतंय। खरं तर हा प्रसंग असा आहे की यावेळेस तुम्हाला विचारणं योग्य नाहीये, पण दीपक डोके म्हणताय की तुमचे पती आणि तुम्ही हे स्वतःहून महापालिकेत आले होते। हो, आम्ही स्वतःहूनच महापालिकेत गेले होते, त्यांचा काहीच संबंध नाही त्यांच्याशी। मग त्यांनी आम्हाला, आम्ही नातेवाईक आहे म्हणून त्यांनी फक्त मदत केली आम्हाला। शासनामध्ये जर जागा नाही, या शासनामध्ये एवढं कोविड सेंटर उभारलेलं, याच्यामध्ये काय उपयोग आहे का? ह्या 2 पोरांचं काय करायचं याचं प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावं। भावना खरोखर अत्यंत संतप्त आहे। हे सगळे जे कुटुंबीय आहेत त्या भाऊसाहेब कोळे यांचे, त्यांची लहान मुलं, पत्नी, त्यांचे नातेवाईक, या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की महापालिकेमध्ये आम्ही त्या रुग्णाला घेऊन आलो होतो, दीपक डोके नाही। दीपक डोके हे या ठिकाणी पोहोचले होते, त्यांची आम्ही मदत मागितली, त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला, पण त्याआधी 3 दिवस आम्ही सलग महापालिकेचं बिटको रुग्णालय असो, झाकीर रुग्णालय असो या ठिकाणी सातत्यानं फिरत होतो। 36 ऑक्सिजन लेवल असलेल्या व्यक्तीची अखेर अशा प्रकारे होणं ही खरोखर एक दुर्दैवी शोकांतिका नक्कीच आहे। महापालिकेच्याच एका नगरसेवकांनी महापालिकेची इज्जत वेशीला टांगली अशा प्रकारचं केलेलं वक्तव्य, आणि नेमका हा खरोखर वैफल्य नेमका काय आहे? आता गुन्हा दाखल झालाय, तपास होईल, तपासामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न होतील, पण भाऊसाहेब कोळेंचा जीव गेला हे सत्य। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आपला पती गमावलेल्या या माऊलीच्या आक्रोश, तिच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करणारे आहेत। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काल तुम्हीच महाराष्ट्राला ही बातमी दाखवली, व्यथा दाखवली एका बेडसाठी। कोणी बेड देता का बेड असं म्हणत त्याचा आक्रोश होता। आज तो जीवानिशी गेला। एका बेडनं एका माऊलीचं कुंकू पुसलं, 2 पोरांचा आज बाप गेला, त्यांना अनाथ करून गेला। याला जबाबदार कोण आहे? समृद्ध साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थात तातासाहेब यांची भूमी, आणखीन त्यांचंच अजरामर नाटक नटसम्राट, आणि यातलेच ते कोणी घर देतं का घर
आणि याचाच उल्लेख केला कोणी, बेड देता का बेड. ही खरोखर परिस्थिती विलास नाशिकमध्ये विदारक तशीच आहे. ही घटना काल सायंकाळची. त्याआधीच काल दुपारी न्यूज 18 लोकमतनं खऱ्या अर्थानं रियालिटी चेक केला होता की हेल्पलाईन नंबर महापालिकेचे कोणते आहेत, आणखीन त्या ठिकाणी काय माहिती मिळते. आणि या रियालिटी चेकमध्ये सुद्धा विदारक सत्य समोर आलं होतं की रुग्णांना सांगितलं जात आहे की या हॉस्पिटलला बेड उपलब्ध आहे, आणि त्या हॉस्पिटलला आपण स्वतः संपर्क केल्यानंतर कळतं की कोणत्याही प्रकारचा बेड उपलब्ध नाहीये. म्हणजे देणारी माहिती आणि येणारी माहिती याच्यामध्ये मोठी तफावत जी आहे ती दुपारीच उघडकीला आली. आणखीन संध्याकाळी याच रुग्णाची फरफट थेट महापालिकेपर्यंत पोहोचल्याचंही विदारक दाहक सत्य आपण हे दाखवलं. महापालिकेच्या माध्यमातून अनेक दावे केले जात आहेत. खासगी हॉस्पिटल्स अधिग्रहित केलेले आहेत, सरकारी रुग्णालय सुद्धा आहेत, पण त्या सगळ्याच ठिकाणी अनागोंदी कारभार आहे का, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. योग्य ती माहिती रुग्णांना देण्यासाठी हेल्पलाईन केल्याचा दावा तयार केला येतोय. 24/7 हेल्पलाईन सुरू आहे, पण त्या हेल्पलाईनवरची माहिती जर का अपडेट होत नसेल तर या 24/7 हेल्पलाईनचा उपयोग काय. कोरोना पार्श्वभूमीवर अनेक खासगी हॉस्पिटल्समध्ये रुग्ण उपचार घेतात, लाखो रुपयांची बिलं येत आहेत त्यांची. आणि या रुग्णांना आर्थिक मोठा फटका गेल्या वर्षभरात बसल्यामुळे सरकारी रुग्णालय, सरकारी यंत्रणा हीच एक आश्वासक वाटते. आणि त्याच ठिकाणी जर का त्यांनी अशी उत्तर मिळत असेल, दुरुत्तर मिळत असेल, तर भाऊसाहेब कोळे यांची अखेर जशी महापालिकेच्या दारातनं रुग्णालयामध्ये आपलं आयुष्य गमावून झाली, त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं, नेमकं काय म्हणायचं या व्यवस्थेला आणि नेमकं काय म्हणायचं या यंत्रणेला. कारण हाच अनागोंदी कारभार जर का असाच चालू राहिला तर ही कोरोनाची दुसरी मोठी लाट थोपवणार कशी विलास. प्रशांत, कोरोना काल आला नाही. कोरोना आता 1 वर्षापासून इथं ठाण मांडून आहे. इथल्या व्यवस्थेला, आरोग्य यंत्रणेला जवळपास 1 वर्ष वेळ मिळाला की ही सगळी यंत्रणा उभी करण्यासाठी. पण या सगळ्या यंत्रणेचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. सुधाकर बडगुजर शिवसेनेचे नगरसेवक आता आपल्या सोबत आहेत. सुधाकरजी, 1 वर्षाच्या काळामध्ये आम्ही काय केलं हा सवाल आज निर्माण होतोय, तुम्हाला विचारावा लागतोय. कारण आज कुणी बेड देता का बेड म्हणत महापालिकेच्या दारात जर कोणाला जीव सोडावा लागत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे. आज एका माऊलीचं कुंकू पुसलं गेलं, 2 पोरं अनाथ झाली, त्याला जबाबदार कोण आहे, त्याचं उत्तर कोणी देणार आहे की नाही. निश्चितपणाने आपण जी या ठिकाणी मांडणी केली ती अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आपण मांडणी केली आहे. मी सांगेल की कालची जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. ही नाशिक महापालिकेच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना झाली आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे 1 वर्षाचा कालावधी गेला. प्रशासनाने का तयारी केली नाही, कोविड उभारलेले कोविड सेंटर बंद का केली, भरलेला स्टाफ हा बाहेर का काढून टाकण्यात आला, याची उत्तरं शेवटी नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला द्यावं लागेल, आयुक्तांना द्यावा लागतील. ज्या पद्धतीने वैद्यकीय विभाग काम करतो आहे, ज्या पद्धतीने बिटकोचं त्या ठिकाणी रिनोव्हेशन केलं गेलं, बिटको हॉस्पिटल 53 कोटीचं बांधलं गेलं. 53 कोटीचं बांधत असताना त्या ठिकाणी 1000 बेडची व्यवस्था झाली म्हणून सांगितलं, पण त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड ज्या ठिकाणी उपलब्ध नाही, ज्या ठिकाणी 2000 लिटरची टाकी बसवण्यात आली ऑक्सिजनची, तर त्या ठिकाणी पाईपलाईन फिरवायची फक्त, तर 500 बेड का आपण ऑक्सिजनची उपलब्ध करू शकलो नाही. त्यामध्ये खर्च फार 50 लाखाच्या आत खर्च आहे, तो प्रशासनाने का केला नाही आतापर्यंत. की ज्या पद्धतीने त्यांनी कोरोना जी पहिली लाट आली त्यामध्ये ज्या पद्धतीने नियोजन केलं गेलं ते तशा पद्धतीचं नियोजन ह्या वेळेस करताना दिसत नाही. 12 मार्च पासून 11 मार्च पासून ही यंत्रणा जर फास्ट ट्रॅकवर पडली असती तर कदाचित अशी या घटना नाशिककरांना बघायला मिळाल्या नसत्या. तर आज नाशिक महापालिकेचं दुर्दैव समजावं की नाशिक महापालिकेची इव्रत ही वेशीला टांगली गेलेली आहे. जर बेड उपलब्ध करून दिले असते, आज नागरिकांना, काल रात्रीची सुद्धा घटना मी या ठिकाणी कथित करेल की डॉक्टर लोक फोन उचलत नाही, फोन केला तर ते बाजूला साईडला ठेवून देतात. पेशंट त्या ठिकाणी गेले तर कोणी गेटवर येत नाही आणि आतमध्ये काय चाललेलं आहे ते समजत नाही. आणि कोविड पेशंटच्या जवळ जायला रिस्ट्रिक्शन आहेत, पीपी किट घालून जावं लागतं. त्यामुळे आतली यंत्रणा काय आहे, पेशंटला काय ट्रीटमेंट मिळते, तो कसा मरतो आहे, तो मेल्यानंतर बाहेर कसा पडतोय, हे बाहेरच्या नागरिकांना समजत नाही, लोकप्रतिनिधींना समजत नाही. त्या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसून त्याची लाईव्ह प्रक्षेपण जनतेला त्या जाहीर केलं, दाखवलं गेलं पाहिजे, अशा मताचा मी या ठिकाणी आहे. आता ज्या पद्धतीने नाशिक महापालिकेचं फेल्युअर झाले ते वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विभागावरती हे गुन्हे दाखल झाले पाहिजे. अशा ठीक आहे, तुम्ही खरंच याच्याबद्दल कारवाई व्हायला पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं असल्याचं तुम्ही मानताय.
पण यात तुम्ही सोबत राहा, कारण आता आपल्या सोबत नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी जोडले गेलेले आहेत. सतीशजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. खरं तर जो प्रकार नाशिकमध्ये झालेला आहे त्या प्रकाराच्या नंतर जे दावे केले जात होते इथल्या प्रशासनाकडून की ही लाट थोपवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, आमची सगळी तयारी झालेली आहे, हे ब्ला ब्ला सगळं जे काही दावे केले गेले होते त्या दाव्यांची पोलखोल झाली आहे का? तुमच्या सगळ्यांचं पितळ उघडं पडलंय का? बेडसाठी तर लोकांना जीव जात आहेत, हे खरं आहे का? याच्यामधलं असं आहे साहेबजी, हा, महापालिकेने मागच्या 2 दिवसाचं सांगतो तुम्हाला, मागचं जाऊ द्या, मागच्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 650 ते 700 बेडची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतील, व्हेंटिलेटर असेल, बेडची व्यवस्था असेल. 2 दिवसामधली अत्यंत तत्परतेने जवळजवळ 650 ते 700 बेडची नवीन व्यवस्था करण्यात आलेली आहे. अचानक पेशंट वाढलेले 15-3 वारामध्ये महिन्यामध्ये, हा, मागच्या 4-5 महिन्यापूर्वी जेवढे होते 4-5 महिन्यामध्ये ते अचानक एवढे आता जवळजवळ 3 वार महिन्यामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे आपली तयारी नव्हती, दुसरी लाट फेस करण्याची आपली तयारी नव्हती. आपण पूर्णपणे असं समजून बसलो होतो गेला कोरोना, संपला कोरोना. नाही, अजिबात नाही, हा, याच्यातलं अजिबात नाही. अत्यंत तत्परतेने महानगरपालिकेचं प्रशासन काम करत आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे, वाईट आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, परंतु महापालिकेमध्ये बेड शिल्लक नव्हते आणि त्याला अशी परिस्थिती नाही असं मला म्हणायचं याच्या बाजूला. हॅलो, हा, सतीशजी तुमचा आवाज येतोय, बोला सलग. तुमचं असं म्हणणं आहे की बेड उपलब्ध होता तरी देखील त्या नागरिकाला जी माहिती मिळाली नाही, त्यांनी जो दावा केला की आम्हाला बेड मिळाला नाही, उपलब्ध होता पण मिळाला नाही, असं म्हणायचं तुम्हाला? कालच्या ह्या मितीला, कालच्या ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला जवळजवळ 1000च्या आसपास बेड शिल्लक होते. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे सुद्धा काही बेड होते. मग त्याला का मिळाला नाही? त्याचा जीव का गेला? जर बेड उपलब्ध होते, ऑक्सिजन उपलब्ध होते, तर त्याचा जीव का गेला? त्याला का महापालिकेच्या दारात येऊन उभं राहावं लागलं, मला बेड देता का, बेड म्हणत? मला जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला तो तिथे राजीव गांधीच्या तिथे आला गेटवर, त्यावेळेला त्याची ऑक्सिजन लेवल फक्त 35 होती साहेब. 35 ही ऑक्सिजन लेवल असताना गेटवर आणण्याच्या ऐवजी समजा महानगरपालिकेमध्ये तत्परतेने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं तर आम्हाला सांगता येत नाही. तरी पण म्हणजे तत्पर त्या माणसाला ऑक्सिजन मिळणं गरजेचं होतं. सतीशजी, जर त्याला ऑक्सिजन मिळाला असता, बेड मिळाला असता, तर तो तिकडे महापालिकेकडे कशाला गेला असता? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून तो तुमच्या दारात आला ना, तोच दोषी झाला का? नाही, महानगरपालिकेच्या गेटवर ज्याला आणलं गेलं ज्या वेळेला आणण्यापेक्षा तत्पर त्यांनी जेव्हा त्यांची तिथे सोय द्यायला झाली असती ती जास्त चांगलं आलं. पण बडगुजरजी तर असं म्हणतायत की हे सगळं तुमच्या महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आज कुणाचा तरी जीव गेलाय. बडगुजरजी, बरोबर आहे ना? हो, काल जाके नाना सांगतोय बेड उपलब्ध आहे. काल रात्री सुद्धा 1 वाजता त्या धनेश्वर डॉक्टरांना, डॉक्टर पगार यांना रात्री फोन केले. पाहिजे तर त्यांना फोनवरती लाईव्ह घ्या की बेड शिल्लक आहे का, त्यांच्याकडे त्यांना विचारा. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे भाऊ बेड शिल्लक नाही आणि तुम्हाला O2 लागत असेल, O2चा बेड कदाचित उपलब्ध होऊ शकतो, पण व्हेंटिलेटरचा बेड आमच्याकडे शिल्लक नाही. आणि हा जो पेशंट वारला त्याला व्हेंटिलेटरची गरज होती आणि याला व्हेंटिलेटरची गरज असताना याला ऍडमिट ज्या वेळेस केलं त्याला O2 देण्यात आला. O2 वरती रात्रभर ठेवल्यामुळे, व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे त्याचा जीव गमावला गेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. वैद्यकीय अधिकारी जर असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण करावं की त्याला व्हेंटिलेटरची गरज होती. सुधाकरजी, मी उत्तर घेतो. सतीजी, उत्तर द्या. वस्तुस्थिती सांगा, जे असेल तुमची बाजू सांगा. नाही, वस्तुस्थिती हे बा सुधाकर पटकन आमचे काय आहे, विषय तो नाहीये. विषय हा आहे शहरामध्ये जवळजवळ 115 हॉस्पिटलमध्ये महापालिकेने सोय केली. काही प्रायव्हेट आहे, बाकीच्या काही महापालिकेचे. 115 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हता का? सतीशजी, मुद्दा हा आहे, त्यांना ऑक्सिजन उपलब्ध झाला पण त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती असं सांगते म्हणतायत.
त्यांना व्हेंटिलेटर मिळालं नाही, ते उपलब्ध नव्हतं म्हणून त्यांचा जीव गेला, हा त्यांचा दावा आहे. नाही याच्यामधली मागाशी मी तुम्हाला सांगितलं, याच्यामधली सगळ्यात महत्वाची परिस्थिती अशी आहे, जवळजवळ 2 दिवसामध्ये 650 ते 700 बेड आम्ही उपलब्ध केले आहे. हा, बरं सतीश एकदा सांगा महाराष्ट्राला तुमच्याकडे आता किती बेड उपलब्ध आहेत, किती व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, बाकी सगळं सोडून द्या, ते दावे प्रतिदावे केले जातील. आता आकडेवारी सांगा, नाशिककर सगळे ऐकतायत, महाराष्ट्र ऐकतोय, किती बेड तुमच्याकडे उपलब्ध आहेत, किती ऑक्सिजन आहेत आणि किती व्हेंटिलेटर आहेत? तुम्ही महापौर आहोत. कालपर्यंत जवळजवळ 1000 बेडची व्यवस्था होती. हा, आता किती आहे बेड माहिती नाही आमच्या. त्याच्यामध्ये असं झालंय परत आणखी, महापालिकेचे जे मुख्य कोरोना पेशंटचे जे डॉक्टर होते त्याच्यापैकी 3 लोक पॉझिटिव्ह आहेत. ते दुसरा त्यांच्याकडे वैद्य अधिकाऱ्याकडे चार्ज दिलेला आहे. 3 लोक आमचे मेन मुख्य या बाबतीतले अधिकारी तिघे मागच्या 4-5 दिवसापूर्वी तिघे पॉझिटिव्ह झालेले आहे. ठीक आहे सतीशजी, तुम्ही म्हणताय की कालपर्यंत 1000 बेड उपलब्ध होते, हा तुमचा दावा आहे. पण तुमच्या या दाव्याची फोलकोल आमच्या प्रतिनिधींनी केली. काल तुमचे जे नंबर्स आहेत ना, त्या सगळ्या नंबर्स वरती कॉल केले गेले आणि आम्हीच विचारलं की आमच्याकडे पेशंट आहे, तुमच्याकडे बेड किती उपलब्ध आहेत, तेव्हा काय उत्तर आलं? प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काल तुम्ही रियालिटी चेक केला, या सगळ्या व्यवस्थेचा पंचनामा केला, पितळ उघडं पाडलं, काय समोर आलं काल? एकदा सांगा महापौरांना आणि विरोधी पक्षांना सुद्धा. प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत काल पोहोचतोय? ज्यावेळेस आपण हेल्पलाईन जे आपला कक्ष तयार केलाय, हो माझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय, माझा आवाज येतोय? हो सतीश सांगा, ज्यावेळेस आम्ही काल हेल्पलाईन कक्षामधनं तुमच्याकडे उपलब्ध असलेले जे सगळे हॉस्पिटलचे नंबर होते, आणखी बेड संख्या होती, त्या ठिकाणी आम्ही संपर्क केला. तुमच्याकडे रेकॉर्डवर जर का लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 1 व्हेंटिलेटर बेड आहे असं म्हटलं, तर आम्ही चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एकही व्हेंटिलेटर बेड नाही, आणि तो नुसता आत्ताच नाही तर 1 दिवसापासून आमच्याकडे नाही. ऑक्सिजनचा सुद्धा एकही बेड शिल्लक नाहीये. हेल्पलाईन कक्षामध्ये असलेली माहिती किंवा हॉस्पिटल्सकडून येणारा डाटा हा अपडेट केलाच जात नाहीये. प्रशासकीय यंत्रणांचं हे खूप मोठं अपयश आहे. तुम्ही का आरोग्य यंत्रणा पाठीशी घालताय? खरं काय ते सांगा. नाना बोला. नाही, सत्य परिस्थिती आहे ना, पाठी घालचा विषयच नाही. त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे, पाठी घालचा विषयच नाहीये. तुम्ही आता जर हेल्पलाईनला विचारलं तर ते सांगतील की काल बेड उपलब्ध होतील म्हणून. सतीशजी, आमच्या प्रतिनिधींनी काल रेकॉर्ड केलं, ऑन रेकॉर्ड केलं की त्यांनी फोन करून विचारलं की तुमच्याकडे किती बेड उपलब्ध आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एकही व्हेंटिलेटर नाही आहे, एकही ऑक्सिजन बेड नाही आहे, ही माहिती दिली जाते. तुमच्यासारखे लोक सांगतायत की 1000 बेड उपलब्ध आहेत. मग वस्तुस्थिती काय? दिले जात नाही तो उपलब्ध असताना सुद्धा का? नाही, त्याच्यामध्ये परिस्थिती अशी पण असू शकते, जे आता प्रशांतजी सांगतायत आमचे, त्यावेळेस बिटको रुग्णालयाचं असू शकेल कदाचित. नाशिक मधले 115 हॉस्पिटलमध्ये सोय केली वेगळ्या प्रकारची, त्या कदाचित बिटकोच असू शकेल. परंतु बाकीचे जे हॉस्पिटल आहेत ना, बाकीच्या हॉस्पिटलमध्ये नव्हते असं कसं म्हणता येईल आपल्याला? तुम्हाला थांबवतोय नाना, मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा लक्षात घ्या. मध्येच तुम्हाला थांबवतोय. तुम्ही सातत्याने एकच मुद्दा सांगताय की 115 हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे. आम्ही अनेक हॉस्पिटलची तपासणी केली. मुळात गोंधळ कुठे आहे तर जे हॉस्पिटल तुम्ही अधिग्रहित केले, जे सरकारी रुग्णालय जे आहेत, त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या बेडची खरीखुरी माहिती हेल्पलाईन कक्षाला नसते आणि पहिली अनागोंदी किंवा पहिला गोंधळाचा कारभार तिथनं सुरू होतो. या आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून सर्वसामान्य नाशिककरांना दिली जाणारी माहिती ही खोटी आणि तफावत असलेली त्यामुळे समोर येते. तुम्ही या आरोग्य यंत्रणांना, प्रशासकीय विचारांना जाब विचारणार का? तुम्ही ही व्यवस्था व्यवस्थित करणार का? नाशिककरांचं आरोग्य योग्य राहावं याकरता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह तुम्ही काय उपाययोजना करणार? नाना, मुद्दा स्पष्ट करा. बरं का प्रशांतजी, याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे, मागाशी मी बोललो लोकमतशी किंवा आताही बोलतो आहे, याच्यामध्ये परिस्थिती अशी की 3 वैद्यकीय महापालिकेचे मुख्य अधिकारी आजच्या मितीला पॉझिटिव्ह आहेत. आपण डॉक्टर त्र्यंबकेकडे जो टास्क दिलेला आहे, त्यांनी जी माहिती सांगितली, आता काय होतं, सगळ्या ठिकाणी तर काही जाणं काही होत नाही किती बेड आहे, ते जे माहिती देतात त्याप्रमाणे मी आता सांगितलेलं आहे.
नक्कीच त्यांना सुधाकर बडगुजर सुद्धा आपल्याबरोबर जर का असतील तर त्यांना नक्कीच मला विचारायचं आहे. सुधाकर बडगुजर तुम्ही आहात? हो येस, हा बोला सर, प्रशांतजी. सुधाकरजी, तुम्ही या नगरपालिकेचे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, प्रशासकीय यंत्रणांवर तुम्ही बोट ठेवलंय, आवाज उठवलाय. तुम्ही सातत्याने सांगितलं की हो मी धावपळ करतो त्यावेळेस कुठे माझ्या रुग्णांना बेड उपलब्ध होतो. पण कोरोना आज नाही आलाय ना, 1 वर्षापासून कोरोना आलेला आहे. अनेक वेगळ्या ठिकाणी पाहणी सुद्धा आपण करत असतो. तुम्ही आतापर्यंत या व्यवस्थेवर बोट एकाही महासभेमध्ये का नाही ठेवलं? प्रत्येक सभेमध्ये या विषयावरती चर्चा झाली. परवाची स्टँडिंग कमिटीची बैठक झाली, त्याच्यामध्ये सुद्धा कोरोनावरती जवळजवळ अर्धा तास मी संभाषण केलं आणि त्यामध्ये सांगितलं की ज्यावेळीची गेल्या कोरोनाची जी परिस्थिती होती त्यामध्ये ज्या पद्धतीचं प्रशासन काम करत होतं ते काम करताना आता दिसत नाही, असे स्पष्ट सूचना त्यावेळी परवाच्या दिवशी मी मांडल्यात. आणि दुर्दैवाने काल ही घटना घडली. नानांना माझी विनंती आहे, ते ज्येष्ठ आहेत, महापौर आहेत, परंतु त्यांना जे वैद्यकीय विभागाकडनं माहिती मिळते ती चुकीची मिळते. वैद्यकीय अधिकारी 3 कोरोना बाधित झाले हे मान्य करतायत ते, पण ते काम करत नाही. जर आस्थापनावरती या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 103 पदं मंजूर आहेत, परंतु 47 पदं फक्त कार्यरत आहेत. हे कोणाचं फेल्युअर आहे? नाशिक महापालिकेचे फेल्युअर आहे. मग बिटकोचं ते सांगतायत 1000 बेड आहेत. मी चॅलेंजने सांगतो नानांना की 1000 बेड असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल जर तिथं 1000 बेड मोजून दिले तर. मला नाशिक महापालिकेच्या मी 3 टर्म पासून नगरसेवक आहे, नाना सुद्धा 5 टर्म पासून आहे. नानांना खरी परिस्थिती ती सांगितली जात नाही. वैद्यकीय विभाग त्यांच्यापासून लपवतोय, प्रशासन काहीतरी लपवतोय, म्हणून नाशिककरांना आज भोगावं लागतंय. नाना, तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. नाशिककरांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे, ते सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या आणि आमच्यावर आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. परवा कालचा विषय, रात्री 1 वाजता मी जाकीर हुसेनला माणसं पाठवले की बेड आहे का म्हणून विचारणा केली. त्या ठिकाणी जे कोणी मॅडम होत्या, मॅडमने मला सांगितलं की भाऊ आज एकही बेड शिल्लक नाही. 3 बेड एक्स्ट्रा लावलेले होते, रस्त्यात लावलेले होते, त्यांना रस्त्यावर झोपवलेलं होतं. पाहिजे तर तुम्ही त्र्यंबकेंना विचारा की 3 बेड एक्स्ट्रा लावून रस्त्यावर झोपलेलं होतं का नाही. ते म्हणजे सकाळी रात्रीतनं जर कोणी पेशंट वारलं, 1-2 गेलं तर तुम्हाला सकाळी बेड मिळेल. रात्री 2-3 पेशंट गेले असतील, सकाळी त्यांचा फोन आला 6 वाजता की एक पेशंटची जागा राहिली म्हणून एक पेशंट तुम्ही पाठवा. ते एक पेशंट सकाळी पाठवलं, त्याला ऍडमिशन मिळालं. व्हेंटिलेटरची गरज होती, व्हेंटिलेटरचा एक पेशंट त्यांना मी आज सकाळी ऍडमिट केला. जर अशी परिस्थिती जर निर्माण असेल तर तुम्ही रोज 10 फोन येत आहेत, नानांना पण फोन येत असतील की आम्हाला ऍडमिशन द्या म्हणून. ऍडमिशन सुधाकरजी, तुम्ही जे वास्तव सांगताय, वस्तुस्थिती सांगताय नाशिक मधली, ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याला ज्या प्रकारे इथली व्यवस्था साध्य सामोरं जाते ती सर्वसामान्य माणसाच्या मनात चीड आणणारी आहे. सतीशजींना मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. सतीशजी, आता कोरोनाची ही दुसरी लाट किती वेगानं आली आहे आणि तिची तीव्रता काय आहे हे वेगळं सांगायची आता गरज नाही. रोज आकडे आपल्याला सगळं सांगतायत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता यंत्रणांनी खडबडून जागं होणं गरजेचं नाही का? उद्याच्या संभाव्य धोक्यांच्या दृष्टीनं आजच त्याच्या उपाययोजना करणं गरजेचं नाही का? आणि हे बेड तातडीच्या आणीबाणीच्या परिस्थितीतल्या आरोग्य व्यवस्था उभ्या करणं ही जबाबदारी महानगरपालिका आणि राज्य सरकारची नाही का? नक्कीच सगळ्यांची जबाबदारी आहे. मी अगदी पहिल्यापासून हे सांगतोय तुम्हाला, राज्य सरकार असो महापालिका असो, आपल्या आपल्या परीने वस्तुस्थिती ही आहे साहेब. मागच्या जवळजवळ 5-6 महिन्यापूर्वी जे काही पेशंट होते, एवढ्या 3 वारामध्ये महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमचं त्या ठक्क जोमचं जी जागा आहे त्या ठिकाणी, इथलं सुद्धा एवढा 1-2 दिवसात ते हॉस्पिटल चालू होते. मेरीचं आमची जी जागा आहे तिथे सुद्धा काल परवापासून चालू झालेलं आहे. सातत्याने काम करणे चालू आहे. रुग्णांची वाढणारी संख्या तर आता मी 4-5 हजार ही आहे. मी आजच सगळ्या आमच्या नगरसेवकांना आणि नाशिकमधील सर्व आमच्या वृत्तपत्रांच्या संपादकांना पत्र लिहून असं सांगितलेलं आहे याच्या पाठीमागे की ही संपूर्ण वस्तुस्थिती जी आहे ही आता हाताबाहेर जाते का अशी परिस्थिती आहे. ती हाताबाहेर जाऊ नये किंवा हे ते होऊ नये त्याच्याबद्दल काय काय करता येईल यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. एकट्या महापालिकेला किंवा यांना जबाबदारी धरता शहराचं म्हणून
जेवढे आमचे सामाजिक संघटना आहेत, हा. आमचे नगरसेवक आहेत, यांच्याशी सुद्धा बोलणं चालू आहे साहेब. मी कालच ठीक आहे. सगळ्यांना याबाबतीत पत्र दिले आहे, तुम्हाला सांग. ठीक आहे नाना, तुम्ही जी परिस्थिती सांगताय केवळ असं नाहीये की तुम्ही हातावर हात धरून बसलेला आहात, सगळा दोष तुम्हाला द्यायचा असं नाहीये. तुम्ही सुद्धा धडपडताय, प्रयत्न करताय. संकट मोठं आहे, आपल्या सगळ्यांसाठी कसोटीचा हा काळ आहे. पण या काळात सर्वसामान्यांचे जीव हाकनाक जाऊ नयेत, केवळ उपचाराच्या अभावी कुणाचा जीव जाऊ नये, यंत्रणांनी अजिबात हयगय केली जाऊ नये, हीच या निमित्तानं अपेक्षा होती. आणि जो रियालिटी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं, सरकारपर्यंत पोहोचवणं ही न्यूज 18 लोकमतची जबाबदारी होती. म्हणून आज आम्ही हा प्रश्न लावून धरलेला आहे. तुम्ही न्यूज 18 लोकमतला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या या कामामध्ये आम्ही सुद्धा जनजागृतीसाठी कायम तुमच्या सोबत राहू. बडगुजर जे तुम्ही सुद्धा सविस्तरपणे याबद्दलची वस्तुस्थिती सांगितले, तुमचेही आभार. प्रशांत बाग आपल्या सोबत होते. प्रशांत, तुमचेही धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच अनुषंगानं आणखी काही महत्त्वाच्या बातम्या, रियालिटी चेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध आहेत असा गाजावाजा प्रशासनाकडून करण्यात येतोय, मात्र दुसरीकडे बेड मिळाला नसल्यानं एका रुग्णाला आपल्या प्राणाला मुकावं लागलं. बेड न मिळाल्यानं हा रुग्ण आपल्या ऑक्सिजन सिलेंडर सहित नाशिक महापालिकेच्या दारात पोहोचला, मात्र अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. या सगळ्या प्रकाराबद्दल डीसीपी अमोल तांबे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. घडलेली घटना खरोखर धक्कादायक आहे. ज्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळणं आवश्यक होतं त्याला मिळाले नाही, त्याचा मृत्यू झाला आहे. पण त्या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे. एखाद्याला मदत करणं हा गुन्हा होतो का? मदत करणं हा गुन्हा नाही आहे, परंतु ती मदत करत असताना ज्याला मदत करतोय त्याच्या जीविताशी खेळणं किंवा त्याच्यामुळे त्याचं जीविताचं नुकसान होऊ शकतं, त्याची परिस्थिती अजून खालावू शकते, खराब होऊ शकते आणि त्याचं जीवितहानी होऊ शकते, याची कल्पना असताना सुद्धा ती कृती करणं हा निश्चित गुन्हा आहे. नक्कीच. बिडको हॉस्पिटल, झाकीर हुसेन हॉस्पिटल या महापालिकेच्या रुग्णालयात सुद्धा या रुग्णाला नेण्यात आलं होतं, पण तिथे कोणती जागा मिळाली नाही म्हणून महापालिकेत आणलं, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. काय सांगाल? निश्चित त्या ठिकाणी जर त्याला जागा मिळत नव्हती तर त्याला दवाखान्याच्या त्या ठिकाणीच ठेवून त्या कार्यकर्त्यानं वैयक्तिक स्वतः येऊन जर त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आणि ती जागा मिळून दिली असती. कारण हे करत असताना त्या रुग्णाला जो प्रवास करायला लागला त्याला त्या ठिकाणी त्याची हेळसांड त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्या आरोग्याचं आपण पाहिलं असेल की त्याला ऑक्सिजनच्या सिलेंडरसह त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते घेऊन जो कार्यकर्ता फिरत होता, तर त्याच्यामुळे त्या रुग्णाला त्याची जी काही परिस्थिती होती तर ती अजूनच खराब होण्यासाठी तो कारणीभूत ठरलेला आहे. नक्कीच. मृत व्यक्तीच्या म्हणजे मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड आरोप केलेले आहेत प्रशासकीय यंत्रणेवर, आरोग्य यंत्रणेवर. त्यांना सुद्धा गुन्हा दाखल करायचा आहे. काय सांगाल, नेमकी ही परिस्थिती पोलीस कसं बघताय? निश्चित काल जी काही जो काही प्रकार महापालिकेच्या समोर जो त्या कार्यकर्त्याने केला होता, तर त्या अनुषंगानं कालच महापालिकेच्या जो अधिकारी आहे तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये त्या रुग्णाचा रात्री दुर्दैवी मृत्यू झालेला असल्यामुळं त्या अनुषंगानं त्या गुन्ह्यामध्ये आता जे वाढीव कलम आहे तर ते वाढीव कलम त्या ठिकाणी लावण्याची कार्यवाही करण्यात येईल आणि त्या अनुषंगानं तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. या व्यतिरिक्त त्या रुग्णाच्या बाबतीतली जी काही वस्तुस्थिती व जी परिस्थिती आहे तर त्या अनुषंगानं महापालिकेच्या वतीनं त्याची चौकशी होऊन जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला जर काही त्या अनुषंगानं त्यांच्याकडनं तसा अहवाल प्राप्त झाल्यास त्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्यात येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक गेल्या काही दिवसात कोरोनाचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेला आहे. कोरोनाच्या उद्रेकानं नाशिकमध्ये परिस्थिती गंभीर बनलेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आता कोरोनाशी दोन हात करताना, कोरोनाची ही दुसरी लाट थोपवताना प्रशासनाची दमछाक होतीये आणि
आता आरोग्य यंत्रणा कुठेतरी व्हेंटिलेटरवर गेलीये का हा प्रश्न सुद्धा विचारला जावा लागतो। त्याचं कारण म्हणजे काल एका व्यक्तीला बेड मिळत नाहीये, व्हेंटिलेटर मिळत नाहीये, म्हणून महापालिकेच्या दारावर यावं लागलं आणि कुणी बेड देता का बेड असं म्हणावं लागलं। त्या व्यक्तीचा, त्या कोरोना बाधिताचा रात्री अखेर मृत्यू झाला, त्याला व्हेंटिलेटर मिळालं नाही, त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत प्रशांत बाग आहेत। प्रशांत, एक घटना जी अत्यंत दुर्दैवी आहे, त्या घटनेच्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, हे सगळं आपण बघितलं, पण प्रश्न आज एका व्यक्तीचा नाहीये। प्रातिनिधिक स्वरूपात जरी ती घटना समोर आलेली असली तरी आज असे कितीतरी लोक असतील, ज्या हजारो लोक जे पेशंट येत आहेत त्याच्यापैकी कित्येक लोक असतील जे आजही या व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या पुढे टाहो फोडत असतील, आम्हाला कुठेतरी उपचार द्या म्हणत असतील। काय परिस्थिती आहे नाशिक मधल्या आरोग्य व्यवस्थेची? खरं विलास, अत्यंत मोजक्या शब्दामध्ये नाशिकच्या परिस्थितीचं विदारक चित्र तू मांडलं। आपल्याला माहिती आहे की गेल्या मार्च महिन्यामध्ये 54,573 नवीन रुग्ण या अवघ्या एका महिन्यात सापडले। गेल्या 7 दिवसामध्ये 20,000 नवीन रुग्ण पुन्हा एकदा समोर आले नाशिक जिल्ह्यामध्ये। म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव किती झपाट्यानं वाढतोय हे दाखवणारी ही आकडेवारी। नाशिक शहरात हॉटस्पॉट आहे। नाशिक शहरात गेल्या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये 11,000 नवीन कोरोनाचे प्रादुर्भाव झालेले, अर्थात बाधित रुग्ण आले। जवळपास 3,000 पर्यंत, आता 2,500 पर्यंत कोरोना बळीची संख्या झालेली आहे। अशी एकंदरीत परिस्थिती आणि चित्र आहे। आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कोरोना आता काही नवीन नाही आहे। कोरोनाला आता पाहून येऊन सुद्धा 1 वर्ष सरलंय आणि त्याचबरोबर या सगळ्या व्यवस्थेमध्ये PM कडनं आलेले, म्हणजे की PM निधीमधनं आलेले जे व्हेंटिलेटर होते त्याचा अजूनही योग्य तो उपयोग सगळ्या ठिकाणी झालेला दिसत नाही। नाशिक जिल्ह्यातल्या अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये रिपोर्ट सुद्धा प्रशांत तुम्ही दाखवलेले आहेत की धुळखात पडलेले व्हेंटिलेटर्स गेल्या काही दिवसामध्ये आता ते पुन्हा वापरात आले असतील का, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा। पण आता नाशिक महानगरपालिकेचे कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर राजेंद्र त्र्यंबके आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। डॉक्टर साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। काय परिस्थिती आहे आता आरोग्य यंत्रणांच्या समोर कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये? कुठल्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतंय? काय तुम्ही सांगाल याबद्दल? आम्ही सध्या रुग्ण वाढलेले तरी आम्ही बेडची संख्या ते आता झपाट्याने आम्ही नाशिकमध्ये संख्या ही बेडची खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व आम्ही नगरपालिका मिळून बेडची संख्या वाढवलेली आहे एवढ्यात। आणि सध्या तरी पेशंटला कुठल्याही स्वरूपाची कमतरता भासणार नाही या स्वरूपाचं आम्ही कामकाज केलेलं आहे। बर, किती बेड आता उपलब्ध आहेत आपल्याकडे? किती ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत आणि त्याची काही आकडेवारी आपण देऊ शकाल? म्हणजे व्हेंटिलेटर किती उपलब्ध आहेत? महानगरपालिका का टोटल सर? हॅलो, हा डॉक्टर बोला, येतोय तुमचा आवाज। 1-2 मिनिटं। बहुतेक ते आकडेवारी शोधतायत आणि शोधून आपल्यापर्यंत ती पोहोचवतील। हा, हा डॉक्टर राजेंद्र त्र्यंबके आता आपल्या सोबत आहेत, नाशिक महानगरपालिकेचे कोरोना नोडल अधिकारी ते आहेत। कोरोनाची सगळी परिस्थिती हाताळण्यामध्ये त्यांचं एक महत्त्वाची भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे, एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि ते आपल्याला नाशिकमधल्या सध्याच्या बेडच्या परिस्थितीबद्दल, आरोग्य व्यवस्थेच्या पूर्ण तयारीच्या बद्दलची माहिती देत आहेत। ही बाब निश्चितपणे खरी आहे की हे संकट मोठं आहे आणि या मोठ्या संकटामध्ये हॅलो, हा 4042 आहेत। आपण मनका तर्फे आपण रिझर्वेशन 3,523 केलेलं आहे। बेड अलॉटेड 3,487 केलेले आहेत। हा, मग आता उपलब्ध किती आहेत सर? रुग्ण किती आहेत आणि उपलब्ध किती आहेत? रुग्ण किती उपलब्ध? ठीक आहे सर, आम्ही तुमच्याकडून पुन्हा सविस्तर ती माहिती घेऊ आणि नाशिककरांपर्यंत पोहोचू। पण मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हवंय की आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये, मृत्यू संख्या सुद्धा मोठी आहे।
हे मृत्यू रोखण्यासाठी आता पालिका नेमकं काय उपाययोजना करते, तुम्ही काय उपाययोजना करताय? आम्ही आता मृत्यू रोखण्यासाठी आम्ही सध्या आता परत फेवर क्लिनिक्स वगैरे हे केलेले आहे. आम्ही टेस्टिंग वाढवलेलं आहे, टेस्टिंग करत आहोत, ट्रॅकिंग करत आहोत आणि ट्रीटमेंट, ह्या 3 पार्टवरच आमचं कामकाज चालू आहे. तर आम्ही टेस्टिंग, अँटीजनच्या टेस्ट वाढवल्यात, RT-PCR वाढवलेला आहे. आम्ही त्याच्यात आता ऑक्सिजन कमतरता पडू नये म्हणून आमच्या टेस्टिंग वाढवले सर, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बेड किती वाढले? गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्यावेळेस आम्ही आता तरी सध्या साधारणतः 3000 बेड वाढवलेले आहे. गेल्या वर्षी किती होते? गेल्या वर्षी बेड किती होते, यावर्षी किती आहे? 3 होते, आता ह्यावेळेस 6000 झालेले आहेत. 6000 बेड झालेत. बर, ठीक आहे. आणि आता उपलब्ध आपल्याकडे जे उपलब्ध 2000 आम्ही परत वाढवत आहोत अजून बेड. ठीक आहे. तुम्ही आश्वस्त करताय सर की आमची पूर्ण तयारी झालेली आहे, कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी, रुग्णांचा एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. निश्चितपणे सर आम्हाला सुद्धा त्याची जाणीव आहे की तुम्ही या इतक्या मोठ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी खूप मेहनत घेताय, पण सर्वसामान्यांना कुठेही या व्यवस्थेच्या दारावर येऊन आपला जीव सोडावा लागू नये, त्याच्यासाठी कुठे त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या दाखवून देणं हे आमचं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही हे करतोय. तुमचा मोरल कुठेतरी कमी व्हावा ह्याचा उद्देश नक्कीच नाहीये, पण त्रुटी असतील तर त्या सुद्धा समोर यायला हव्यात. धन्यवाद, तुम्ही वेळ काढून न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी काही घडामोडी याच्याबद्दलच्या आणखी काही बाबी जाणून घेऊयात. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना आरोग्य यंत्रणांच्या समोर अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत. एक आव्हान उभं राहिलेलं आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी आरोग्य यंत्रणा सध्या सज्ज असली तरी अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणेतल्या काही त्रुटी सुद्धा समोर दिसत आहेत आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोनाची ही दुसरी लाट जी अत्यंत वेगाने तीव्रतेने आलेली आहे ती पेलताना, तिला थोपवताना आरोग्य यंत्रणा सध्या व्हेंटिलेटरवर गेली आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती काही ठिकाणी निश्चितपणे दिसते. रुग्णांना बेड मिळत नाहीयेत, रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाहीयेत आणि ऑक्सिजनची सुद्धा कमतरता काही ठिकाणी जाणवल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा वेळी सगळ्या आरोग्य यंत्रणेसाठी ही बाब आव्हानात्मक असणार आहे आणि पुढच्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या जर अधिक वाढत गेली तर मात्र आरोग्य यंत्रणांसाठी ही बाब अतिशय चिंतेची ठरणार आहे. सर्वसामान्यांसाठी सुद्धा ते अत्यंत चिंतेचं असेल. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून यावरच प्रकाश टाकण्याचा आमचा या विशेष कार्यक्रमातून प्रयत्न होता. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.